नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. रिअल इस्टेट पेढी या मराठी चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचंच खूप स्वागत आहे. हे एकमेव मराठी चॅनल आहे जे रिअल इस्टेट पेढी रिअल इस्टेटबद्दल हे बोलतं. आजचा विषय म्हणजे बांधकामामध्ये सगळं काही किंवा बांधकामाबद्दल सगळं काही. आम्ही हे चॅनल सुरू केलं. मधल्या काळात काही अडचणींमुळे ते थांबलं होतं. आता परत आजपासून आम्ही व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. इंग्लिशमध्ये ऑलरेडी काल आजपर्यंत 2 व्हिडिओ झालेले आहेत आणि आज मराठी चॅनलसुद्धा आपण आजपासून सुरू करत आहोत. बांधकामामध्ये सगळं काही म्हणजे ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण बांधकाम च्याबद्दल सगळ्या गोष्टी बोलणार. म्हणजे जागा विकत घेणे, फ्लॅट विकत घेणे, म्हणजे घर विकत घेणे, घर बांधणे, आर्किटेक्टच्या संदर्भामध्ये कायदेशीर गोष्टी कुठल्या बघायला पाहिजेत, गृहकर्ज कोणाकडनं घ्यायला पाहिजे, जागा विकत घेताना आपल्याला काय काय बघायला पाहिजे, फ्लॅट विकत घेताना आपल्याला काय काय बघायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी आहेत. आणखीन हा झाला ग्राहकाच्या माध्यमातून. बिल्डरच्या माध्यमातून म्हटलं तर मार्केटिंग कसं करावं, कुठे करावं, कुठून सध्या मार्केट ॲवेलेबल आहे, खूप मोठ्या प्रमाणावर जाहिराती येत आहेत, रेराची कशी काळजी घ्यावी, त्याच्यानंतर कुठे कुठे अपॉर्च्युनिटीज आहेत, कमर्शियलला आहे का, रेसिडेन्शियलला आहे का. आता बऱ्याच वेगळ्या प्रकारचे व्यवसाय याच्यामधनं येत आहेत आणि ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही आमच्या ह्या रिअल इस्टेट पेढी मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या संदर्भामधले आम्ही तुम्हाला मार्गदर्शन पण करू. या संदर्भामध्ये तुम्हाला जे काही हे पाहिजे, समजा तुम्हाला मदत पाहिजे असेल किंवा नुसतं मार्गदर्शन तर आम्ही फुकट करू. जी काही मदत पाहिजे असेल म्हणजे ह्याच्यामध्ये आपण प्रोफेशनल बेसिसवर तुम्हाला चांगल्यातली चांगली मदत करू. ह्या ह्याच्यामध्ये मी एक सांगतो की आमच्या माध्यमातून म्हणजे या रिअल इस्टेट पेढीच्या माध्यमातून तुम्ही समजा एखादं जागा किंवा फ्लॅट किंवा काही घेतलं तर त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडनं कमिशन घेणार नाही. आणि आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सगळ्या बाबतीत म्हणजे तुम्ही कोणाकडनं जागा घ्यावी, कशी जागा घ्यावी, त्याच्याबद्दलं कायदेशीर त्रुटी काय आहेत किंवा कायदेशीर कशी जागा योग्य आहे, कोणाकडनं कर्ज घ्यावं, अशा अनेक सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठीतनं सांगणार आहोत. कारण इंग्लिशमध्ये तो खूप चॅनल्स आहेत, मराठीमध्येच चॅनल्स नाही आहेत. आणि आता जे काही आहे म्हणजे आता फक्त पुणे मुंबईपुरतं सीमित राहिलेलं नाही आहे. आम्ही आत्ता मराठी तर महाराष्ट्रापुरतं आहे, इंग्लिश तर आमचं ऑल ओव्हर इंडियाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यावर बोलणार आहोत किंवा करत आहोत आम्ही. तर ज्या NRIs आहेत, NRIंसाठी सुद्धा एक वेगळी परिस्थिती आहे. तसंच आज रिडेव्हलपमेंट एक वेगळा विषय आहे. ज्यांना रिडेव्हलपमेंट आपल्या सोसायटीची करायची आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारचं आहे. तुम्ही बिल्डरकडनं घेणार किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करणार. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर कसं करायचं, बिल्डरकडनं रिडेव्हलपमेंट करून घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने करून घ्यायचं. त्याच्यानंतर पैसा गुंतवणुकीचा विषय आहे. तुम्हाला समजा पैसे गुंतवायचे असतील, रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला पैसे गुंतवून पैसे कमवायचे असतील तर कशा प्रकारे गुंतवावे, किती प्रमाणात गुंतवावे आणि गुंतवताना त्याच्यामागे काय काय विषय आहेत, म्हणजे काय काय लाभ मिळणार आहेत आणि काय काय सिक्युरिटी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही ह्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्यानंतर ह्यामध्ये बिल्डरच्या दृष्टिकोनातून मार्केटिंग हा एक विषय आहे. या मार्केटिंगच्या विषयामध्ये आज अनेक प्रकारचे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे अगदी उच्च म्हणजे जिथे 100 कोटी 200 कोटी अशी फ्लॅटच्या किमती आहेत, ते उच्च ते अगदी लोअर म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जे हे घेतलेले आहेत, काय म्हणतात त्याला, जागा घेणारी लोक आहेत, ते अगदी स्वस्त. त्या घेण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला कर्ज कुठून मिळणार आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते कर्ज कसं फेडलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स घ्यायचा किंवा नाही घ्यायचा किंवा कसा घ्यायचा, अशा अनेक गोष्टी आहेत. या अनेक गोष्टी ह्या तुम्हाला आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आणि म्हणून म्हटलं ना, की बांधकामामध्ये सगळं काही आणि मग त्याच्यामध्ये सगळेजण आले. म्हणजे बिल्डर पण आला. बिल्डर येऊन त्याच्यामध्ये तुमचा काय म्हणतात त्याला बिल्डर पण आला, जागा विकत घेणारा पण आला, याला सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे म्हणतात, ते सर्व्हिस प्रोव्हायडर पण आले. आता बरेच वेळा जागा विकत घेतल्यानंतर जेव्हा मोठं हे होतं, उभं राहतं, मोठं संकुल उभं राहतं, तर त्या संकुलची व्यवस्थापना पण एक फार महत्त्वाचा भाग आहे. त्या व्यवस्थापनेमध्ये काय करता येऊ शकतं आणि त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जागा भाड्याने देऊन उत्पन्न कमवायचं असेल, तर त्या माध्यमातनं काय आहे? ते माध्यम कसं काय करायचं? त्याच्यासाठी कुठले करार करायचे? ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत, ह्या अनेक गोष्टीवर आपल्याला विचार करायला आम्ही आमची मतं ह्याच्यावर मांडणार आहोत आणि जी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये हे करू शकतात. आणखीन आम्ही आमचा मेल आय डी तुम्हाला या इथे देणार आहोत. तो मेल आय डी घेऊन त्याच्यावर तुम्हाला काही पाहिजे असेल तर ते तुम्ही तिथे आम्हाला पाठवू शकतात. आम्ही त्याच्यावर तुम्हाला उत्तरं देऊ. आणखीन संपूर्ण भारतभरामध्ये आम्ही आमच्या सेवा देत आहोत. तर तुम्हाला ज्यांना कोणाला याचा फायदा घ्यायचा असेल, लाभ घ्यायचा असेल, त्यांनी अवश्य आम्हाला हे करावं आणि आता अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांवर आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत. ते तुम्ही बघा आणि तुमचं मत मांडा. आज एवढंच. धन्यवाद.